बघू पहिला चेंडू घेऊन येत आहे मंदार टू सिद्धेश. चला लवकर चालू करा सामना. पहिला चेंडू घेऊन येते राईट टर्म ओव्हर द विकेट. चला पंचाचा ग्रीन सिग्नल आलेला आहे. मॅचला सुरुवात होत आहे. पहिला चेंडू घेऊन येत मंदार टू सिद्धेश. आणि पहिला चेंडू जसे मगाशी ते सेट होऊन तसेच गेलेले नॉट आउट खेळून तसे परत त्या फलंदाजी करायला आलेले आहेत आणि पहिल्या चेंडूवर षटकार मारून आपली बॅटिंग दाखवत आहे. पहिल्या चेंडूवर षटकार मारलेला आहे सिद्धेश कडू यांनी. चांगली फलंदाजी करतात. बघू दुसरा चेंडू घेऊन मंदार टू सिद्धेश. आणि हा देखील फटका सुंदर असा क्लासिकल शॉट कव्हर ड्राईव्हच्या इथे चौकारसाठी. 2 चेंडूवर धाव संख्येची वर पोहोचलेले आहेत. आता यानंतर माईक असतील आमचे शोणेगावचे कॉमेंटेटर समाजसेवक दीपेशदादा पाटील, त्यांचा हार्दिक स्वागत. धन्यवाद प्रथम कुंभार. त्याचबरोबर आपण पाहतो या ओव्हरमध्ये मात्र षटकार आल्यानंतर मात्र एक चौकार आल्यानंतर मात्र इतर रनआउटच्या स्वरूपाने मात्र एक विकेटची पतन होते आणि विकेट नंबर 1 मात्र बॅक टू द पॅव्हेलियन जातोय डगआउटच्या दिशेनं. अर्पित मात्रेचा विचार केला तर मोठे फटके मारण्यामध्ये तरबेज हा खेळाडू, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र डगआउटच्या दिशेने जाताना दिसेल. त्यावर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते. विश्वास घरात मिस्टर 50. नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा विचार केला तर सर्वाधिक 50 मारण्यामध्ये यशस्वी असलेला हा खेळाडू मिस्टर 50 या नावाने ओळखला जातो आणि तोच फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल होतोय. विश्वास घरात. इथून पुढे जर विचार केला तर सिद्धेश कडूचा विचार केला तर तुफान फलंदाजी मात्र आजच्या दिवसामध्ये त्याच्या माध्यमातून पहिल्या मॅचमध्ये देखील चांगली फलंदाजी, दुसऱ्या मॅचमध्ये देखील चांगली फलंदाजी, आता मात्र चक्कावतोय, फसवतोय, अफलातून गोलंदाजी मात्र पाहतोय आपण. गोलंदाज मंदारच्या माध्यमातून. मंदारचा विचार केला तर दोन्ही मॅचेसमध्ये बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅच घेतलेला प्लेअर हा आजच्या दिवसातला आणि तोच मात्र गोलंदाजी मार्कवरती कुठेतरी पहिला मोठा फटका आला होता. मनसुबे साफ केले होते सिद्धेशने, परंतु कमबॅक कसं करायचं असतं ते कमबॅक करून दाखवते मात्र गोलंदाज मंदार. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती. आता मात्र उडवला चेंडू, अफलातून शॉट येतोय, हाय अँड हँडसम सिक्सर. इथून जर विचार केला तर सिद्धूची बॅट जर आजच्या दिवसातले विचार केलं तर चांगली बॅटिंग मात्र दोन्ही इनिंगमध्ये पाहिल्यानंतर तिसऱ्या इनिंगमध्ये मात्र चांगली इनिंग दाखवतोय आणि अक्षरशः फॉर्ममध्ये असलेला हा खेळाडू. टोटल जर धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत 16 धावा तब्बल धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि पहिला षटक मात्र प्रगतीपथावरती असताना 16 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही शेवटचा चेंडू मात्र शिल्लक असेल या षटकातील. चांगली फलंदाजी मात्र सातत्याने सिद्धेश कडू यांच्या माध्यमातून पाहतोय आपण. नेरूळ गावचा हा सितारा. त्याचबरोबर नॉन स्ट्रायकर एंडला पाहिला आपण तर मिस्टर 50 अर्थातच विश्वास घरात एक चांगला बॅटर. चांगली सलामीची जोडी, सॉरी पहिला विकेट मात्र पडला होता अर्पितच्या स्वरूपामध्ये. वन डाऊनला आलेला हा विश्वास घरात. यासाठी चांगला फटका इथं डी झोनमध्ये, डिक्लेअर झोनमध्ये जातोय. एक धाव भेटते. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17.
गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्क वरती अक्षय. विश्वास घरत मात्र आता स्ट्रायकर एंड वरती. अर्थातच नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा विचार केला तर मिस्टर 50 या नावाने ओळखला जातो. मोठे फटके खेळण्यामध्ये तरबेज असलेला हा खेळाडू आणि कॅल्क्युलेशन क्रिकेट मात्र सातत्याने त्याच्या माध्यमातून पाहिला जातो, खेळला जातो. आणि तो खेळत असताना नेरूळ संघाला बरेचशा मोठ्या टुर्नामेंट देखील त्यांनी त्याच्या एका हातावरती आणून दिलेले होते. आणि तोच मात्र विश्वास घरत मात्र स्ट्रायकर एंडला गोलंदाजी मार्कवरती अक्षय. पाहूया सामना. इथून पुढे मात्र वाईटचा इशारा येतो पंचांकडनं. या वाईट चेंडूने मात्र धावसंख्या मध्ये वाढ होईल, धावसंख्या जाऊन पोहोचेल 18 लॉस ऑफ 1 विकेट. चांगली सुरुवात मात्र नेरूळ संघाची इथून पुढे आपण पाहतोय. इथून पुढे मात्र कमबॅक करावं लागेल शहाबाज संघाला, कारण शहाबाज संघाकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे. इथं मात्र उचललाय, उडवलाय, स्क्वेअर लेगच्या दिशेने येतोय. हाय अँड हँडसम षटकार. डीजे धन्यवाद डीजे. तर आजच्या दिवसामध्ये जर विचार केला, शिरवणे प्रतिष्ठान आयोजित कैलासवासी प्रवीण म्हात्रे स्मृती चषक 2025 सन्मान्य अविनाश दादा सुतार, सन्मान्य ज्ञानेश्वर दादा सुतार यांच्या भव्य दिव्य आयोजनातून हे घडवलेले सामने आणि त्याचबरोबर प्रवीणजी म्हात्रे तुर्भेगावचे आमचे त्यांना दिलेली श्रद्धांजली. अर्थातच खूप चांगला त्यांचा योगदान नेहमीच शिरवणे प्रतिष्ठान संघाला असायचा. आपल्यातून तो हरवून गेला, त्यानंतर मात्र त्याच्या स्मरणार्थ ही स्पर्धा पाहतोय आपण. या स्पर्धेला कुणालजी दाते यांनी देखील हजेरी लावली. आता मात्र टाकला चेंडू. कुणालजी दाते समालोचक IPL मिस्टर IPL म्हणून ज्यांना ओळखला जातो ते आमचे कुणालजी दाते यांनी देखील या स्पर्धेला हजेरी लावली आणि स्पर्धेमध्ये 4 चांद लावले. कुणालजी दाते यांचं देखील आम्ही मनापासून धन्यवाद मानतो. आणि त्यांनी देखील या स्पर्धेला नक्कीच कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन आमच्या समवेत मात्र त्यांनी कॉमेंट्री देखील केली. त्यांचे देखील हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्याचबरोबर टाकलेला चेंडू, इथं मात्र चांगला चेंडू. विचार केला तर 24 धावा तब्बल धावफलकावरती, परंतु कमबॅक काय करतात. कमबॅक केलेला हा अक्षय गोलंदाज, जबरदस्त कमबॅक त्याच्या माध्यमातून पाहतोय आपण. इथून मात्र टाकलेला चेंडू अतिशय देखणा शॉट, परंतु क्षेत्ररक्षक तैनात, क्षेत्ररक्षण करेल, थ्रो करेल तोपर्यंत मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. आणि आता मात्र स्ट्राईक वरती जो इनफॉर्म असलेला फलंदाज सिद्धेश कडू. पाहूया काय करतोय संघासाठी. आपलातून फलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील चालू आहे. जवळपास तब्बल 17 धावांवरती खेळतोय. अजून एक बॉल बाकी, दोन चेंडू. सन्माननीय विक्रमदादा म्हात्रे यांची देखील या स्पर्धेला उपस्थिती लाभते. आपण देखील यायचं दादा, आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. सन्माननीय शिरवणी गावचे समाजसेवक नगरसेवक ज्ञानेश्वर दादा सुतार इथं उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत द लेजंड नवी मुंबई लेजंड तानाजी काका भोईर इथं उपस्थित आहेत. इथून पुढे मात्र 2 धावा धावून काढल्या गेल्या. धाव संख्या 27 लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही दुसऱ्या षटकातील मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पाहूया काय करते गोलंदाज अक्षय. इथं मात्र येतोय मोठा फटका, परंतु एक जबरदस्त लॉफ्ट केलाय लॉंग ऑनच्या दिशेनं. येतोय खणखणीत षटकार. 6 धावा. डीजे यस 2 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवरती धावा लागल्या गेल्या 33. सन्मान्य निशांत करावे गावचे आमचे मित्र हे देखील इथं उपस्थित, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. तर आमच्यापर्यंत आमचे प्रेक्षक लाईव्ह यूट्यूब चॅनलचे गुणलेखक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात की सिद्धेश कडू जी तिसरी मॅच खेळत असताना 99 धावांवरती तो खेळतोय.
या मैदानावरती तिसरी मॅच खेळताना 100 धावा पूर्ण करण्यासाठी 1 धावाची गरज आहे. म्हणजे अर्थातच या मैदानावरती आजच्या दिवसामध्ये शतक देखील ठोकताना आपण सिद्धेश गडूला पाहू शकतो. गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज येतोय निखिल. इथं मात्र टाकलेला चेंडू आणि बॅटला एच लागले आणि विकेट किपरच्या दस्तानामध्ये जाऊन सरळ चेंडू बसतोय आणि इथं विकेटची पतन होते. विकेट नंबर 2 बॅक टू द पवेलियन विश्वास खरत डीजे. मैदानामध्ये दाखवला येतोय राहुल म्हात्रे. जर नेहरू संघाचा विचार केला तर बॅटरचा फरणा असलेला संघ, कारण की अर्पित त्यानंतर मात्र विश्वास त्यानंतर मात्र येतो राहुल. इन्फॉर्म फलंदाज हा आणि याच्या बॅटमधून देखील या सीझनमध्ये आपण बरेचशा धावा बरसताना बघतोय आणि चांगला बॅटर आहे, चांगला फलंदाज आहे, एक ऑलराऊंडर क्रिकेटर म्हणून ज्याच्याकडे बघितला जातो नेहरू संघाचा हा राहुल. आणि एक धडाकेबाज फलंदाज देखील, तेवढेच ताकदीचा फलंदाज, परंतु इथं गोलंदाज मात्र चांगल्या गोलंदाजी करतो या ठिकाणी. आता मात्र टाकलेला चेंडू उडवण्याचा प्रयत्न, इथं काय होतोय, काय घडतंय, बॅक टू बॅक 2 हादरे देतोय. पहिला पाठवला विश्वास घरातला आणि आत्ता पाठवला इन्फॉर्म फलंदाज राहुल मात्र जातोय बॅक टू द डग आउट डीजे. मात्र रोहन मापनकर आपले पॅव्हिलियन मधून सेट होऊन आले की काय अशा पद्धतीची फलंदाजी मात्र पहिल्या चेंडूवरती येतोय. खणखणीत चौकार आणि या चौकारानंतर मात्र नेहरू संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 37 धावा. आता मात्र चांगली फलंदाजी पूर्णपणे आकार घेताना दिसते. गोलंदाज मात्र कमबॅक करत होता. 2 विकेट मात्र बॅक टू बॅक 2 हादरे दिले नेहरू संघाला. त्यानंतर मात्र आलेला त्याच्यावरती कडा प्रहार आणि या प्रहार नंतर मात्र पाहूया पुन्हा एकदा कमबॅक करतोय की काय गोलंदाज की फलंदाज मोठा फटका मारतोय. इथून पुढे मात्र टाकलेला चेंडू मात्र एज घेते. एज घेऊन मात्र इथं मात्र सिंगल धाव मात्र धावून घेतली जाते.
कीपर चांगली कीपिंग करत असताना, परंतु कुठेतरी मला वाटते डी झोनमध्ये गेला असतं तर कदाचित चांगलं घडलं असतं गोलंदाजासाठी, कारण की सिद्धेश सारखा एक मोठा फलंदाज जो आक्रमक भूमिकेमध्ये आहे आणि त्या फलंदाजावरती मात्र स्ट्राईक चेंज होते. स्ट्राईक चेंज झाल्याचा फटका लागतोय की विकेट काढतोय पाहूया येणाऱ्या चेंडूमध्ये. सिद्धेश खेळतोय आजच्या दिवसामध्ये 99 धावांवरती तिसरी मॅच मात्र खेळताना चांगली फलंदाजी मात्र सातत्याने, कारण पहिला सामना 4 षटकांचा होता, दुसरा सामना 3 षटकांचा आणि तिसरा सामना 4 षटकांचा 3 षटकांचा. ओके, आता मात्र उडवला चेंडू आर पार सीमा पार येतोय षटकार आणि आजच्या दिवसामध्ये मात्र सिद्धेश कडू 105 धावांवरती खेळतोय. चांगली फलंदाजी मात्र आजच्या दिवसातली तिसरा सामना खेळत असताना सिद्धेश कडू एका अफलातून फॉर्ममध्ये, जबरदस्त फॉर्ममध्ये आणि चांगली बॅटिंग चांगली फलंदाजी काय असते, सातत्याने एखादा फलंदाज जेव्हा फॉर्ममध्ये येतो ना तेव्हा त्याची बॅट जेव्हा चार्ज होते ना त्यानंतर असा परफॉर्मन्स बाहेर येतो ना. आजच्या दिवसातला चांगला परफॉर्मन्स मात्र आपण पाहतोय. सिद्धेश कडू यांच्या माध्यमातून चेंडू द्यायचा नाही, नवीन नाही, जुना नको 44 धावा आतापर्यंत नेरूळ संघ आणि सिद्धेश कडू वैयक्तिक खेळतोय. 31 धावांवरती 9 चेंडू आणि 31 धावा, 4 6 आणि 1 चौकारच्या साहाय्याने मात्र अफलातून फलंदाजी. आज मात्र सिद्धेश कडू ऑन फायर, जबरदस्त बॅटिंग आजच्या दिवसामध्ये. कुणाल दातेसर असताना देखील चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून मगाशी चालली होती, ते देखील कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्यापर्यंत पोहोचले होते. आता मात्र उडवलाय, फसलाय फटका, परंतु क्षेत्ररक्षक नसल्या कारणाने सेफ झोन नंतर मात्र 2 धावा कंप्लीट केले जातात. या 2 धावांनी नंतर मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 46-46. 47 धावांचा एक टार्गेट सेट केला गेलाय. ही षटक चांगला होता, पहिले 2 चेंडूमध्ये 2 विकेट आल्या होत्या, त्यानंतर मात्र सिद्धेश कडू ऑन फायर, जबरदस्त फलंदाजी, मोठे मोठे प्रहार केले. त्यानंतर मात्र 46 धावा मात्र नेरूळ संघाने काढल्या आणि 47 धावांचा टार्गेट सेट केलाय तो शहाबाद संघापुढे. पाहूया येणाऱ्या काहीच मिनिटांमध्ये काय घडतंय काय बिघडतंय. डीजे चांगल्या पद्धतीची स्कोरिंग देखील आमच्यापर्यंत पोहोचवतात गुणलेखक आणि त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार मानतो. आता माझ्या समवेत मात्र गुणलेखकाच्या भूमीमध्ये कराबाई गावातले सुपुत्र निशांत भोईर, मॅन फ्रॉम करावे गाव, निशांत म्हात्रे, सॉरी निशांत म्हात्रे मात्र माझ्या समवेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये करावे गावाचे सुपुत्र, त्यांचं देखील मी या टुर्नामेंटमध्ये सहर्ष स्वागत करतो. शिरवणे प्रतिष्ठान आयोजित कैलासवासी प्रवीण म्हात्रे स्मृती चषक 2025 आपण पाहतोय या शिरवणेच्या मैदानामध्ये. तसेच लाईव्ह वरती असलेले सर्व क्रिकेट रसिकांचे, त्याचबरोबर मैदानावरती असलेले सर्व क्रिकेट रसिक आणि संपूर्ण आमची मान्यवर इथं उपस्थित असलेले आमचे सन्माननीय नगरसेवक ज्ञानेश्वर दादा सुतार आणि नवी मुंबईचे लेजंड प्लेअर तानाजी काका भोईर अर्थातच AKPL मध्ये खेळताना दिसतील आपल्याला, त्यांच्या समावेत सर्वांचे मी सहर्ष स्वागत करतो. चला पाहूया मॅच मध्ये मात्र आता येणारे मात्र 18 चेंडू आणि 47 धावांचा मोठं आव्हान असेल.
सातत्याने चांगली माहिती आमच्यापर्यंत प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून पुरवली जाते. आपण मगाशीच ऐकलं की सिद्धेश कडू यांची आजच्या दिवसातली धुवाधार फलंदाजी आणि आज त्यांनी मात्र जवळपास तब्बल 105 धावा फटकावून काढल्या आजच्या दिवसामध्ये. त्यांचं देखील खूप खूप चांगली बॅटिंग आपण पाहिली. त्याचबरोबर आजच्या दिवसामध्ये 2 हॅट्रिक देखील पाहिल्या आपण. सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या मॅचमध्ये पाहिली, त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये देखील पाहिली. त्यानंतर मात्र आता देखील चांगली गोलंदाजी करत असताना देखील बॅक टू बॅक 2 विकेट्स पाहिले, चांगली फलंदाजी पाहिली. ऑलराऊंड क्रिकेट आपण या मैदानावरती पाहतोय आणि अतिशय जबरदस्त असा माहोल क्रिकेटचा. आणि क्रिकेटमध्ये माहोल इम्पॉर्टंट असताना तो माहोल मात्र दिसतोय. स्ट्रायकर एंडला अक्षय, नॉन स्ट्रायकर एंडला मंदार. गोलंदाजी मार्कवरती नेरुल गावचा सितारा राहुल म्हात्रे. त्याचबरोबर चांगल्या चांगल्या गोष्टी घडत असतात. आणि आजच्या दिवसामध्ये आपण नवी मुंबईचा नसून तर महाराष्ट्राचा एक मिस्टर IPL म्हणून ज्याला ओळखलं जातं तो कुणाल दाते देखील या मॅचला हजेरी लावून गेला. आणि इथं देखील आपल्या आवाजाच्या जादूने मात्र इथं मंत्रमुग्ध केलं सर्वांना. त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार मानतो. आणि लगेचच आपण मॅचकडे जातो, मॅचला सुरुवात करतो. येणारे चेंडू असेल 18, जिंकण्यासाठी 47 धावांची आवश्यकता असेल. ओके, इथं मात्र पहिला चेंडू मात्र ग्रासपीटच्या साईने मारलेला फटका. इथं मात्र काय होतं, मिसफिल्ड होते. मिसफिल्डचा फुकतान मात्र भोगावं लागेल नेरुल संघाला. 1 धावाची 2 धावामध्ये कन्वर्ट केली जाते. मात्र 2 धावा मात्र इथं जरूर भेटतील. त्याचबरोबर नेरुल संघाचा लेजंड प्लेअर म्हणजे अर्थातच दिलीप पाटील साहेब यांचे सुपुत्र मिहिर पाटील देखील मैदानामध्ये या मॅचमध्ये खेळताना दिसते. त्यांचं देखील खरोखर क्रिकेटवरती अत्यंत प्रेम आणि क्रिकेट ज्यांनी जगलं, ज्यांनी खेळलं, त्यांची मुलं देखील क्रिकेटमध्ये तेवढं चांगला परफॉर्मन्स देखील देतात. त्याच धर्तीवरती मिहिर देखील उतरले या मॅचमध्ये. आता मात्र लॉप करण्याचा प्रयत्न, उडवला चेंडू, येतोय हा हाय अँड हँडसम षटकार. इथून पुढे मात्र मॅच अजूनही ऑन आहे. 47 धावांचा टार्गेट जरी असला तरी शहाबाज संघ काही कमी नाही. ते देखील त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवत मात्र इथं षटकारांनी सुरुवात केली. चांगली बॅटिंग मात्र पाहतोय आपण इथं. राहुल म्हात्रेवरती अटॅक आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीत त्याच दिशेने स्क्वेअर लेगच्या दिशेने येतोय खनखन चौकार आणि रीज.
षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा तब्बल धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथून पुढे समीकरण चेंज होईल. 12 चेंडू आणि 29 धावा. 14.5च्या सरासरीने मात्र इतर आपल्याला रन रेट असेल. यस डीजे. आता इथून पुढे मात्र समीकरण चेंज होत आहे. विकेटची पतन होत आहे. विकेट मात्र बॅक टू द डगआउट आणि मंदार सारखा एक मोठा फलंदाज मात्र डगआउटच्या दिशेने जातो आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय राज. इथून पुढे प्रत्येक फलंदाजाला मोठे फटके खेळावे लागतील कारण की 11 चेंडू 29 धावा. इक्वेशन चेंज होत जाईल येणाऱ्या चेंडूंमध्ये. कोण पुढे कोण मागे. येणाऱ्या काही चेंडूमध्ये आपल्याला समजेल नेरूळ संघ कितपर्यंत मजल मारतोय आणि शहाबाद संघ कितपर्यंत मजल मारतोय. दोन्ही संघामध्ये चाललेला घमासान अतिशय देखणी सुरेख टुर्नामेंट आणि सुरेख टुर्नामेंटमध्ये हा जबरदस्त रंगलेला सामना आपण पाहतोय. पुन्हा एकदा रोहन गोलंदाजी मार्कवरती. फलंदाजीचा विचार केला तर राज हा एक अष्टपैलू खेळाडू तो मात्र येतोय फलंदाजीच्या बोहल्यावरती मोठे फटके मारण्यामध्ये. हा फलंदाज देखील तरबेज आहे. पाहूया कितपर्यंत मजल मारून देतोय शहाबाद संघाला. इथं मात्र मी म्हटलं होतं व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. आर पार येतोय घनघणीत षटकार. व्हॉट अ शॉट यार, लवली शॉट. मैदानातून पेव्हिलियन बॉक्समधून सेट होऊन आलाय. एवढा मोठा लांब लचका मारलेला हा जबरदस्त फटका आणि येतोय षटकार. या 6 धावांनी मात्र शहाबाद संघ थोडासा ॲडव्हान्टेज घेताना. पाहूया पुन्हा एकदा. आत्ता मात्र चांगलाच बॉल, चांगला चेंडू चकवण्याचा प्रयत्न केला गोलंदाजीने परंतु एक धाव जरूर कंप्लीट केली जाते. एका धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसवते. धावसंख्या जाऊन पोहोचते मात्र 25च्या घरामध्ये. 9 चेंडू आणि 22 धावा. 9 चेंडू 22 धावा. इथं मात्र चांगला घमासान जबरदस्त टफ फाईट मॅच पाहतोय आपण. इथं मात्र चांगली गोलंदाजी मात्र तेवढा चांगला फटका परंतु एक धाव कंप्लीट केली जाते. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा मात्र इथं कंप्लीट केल्या जातात. जबरदस्त चित्ताच्या चपलाईने घेतलेली धावा आणि रनिंग बिटवीन द विकेट काय असतं ते दाखवतं. साऊथ आफ्रिका असेल न्यूझीलंड असेल यांची रनिंग बिटवीन द विकेट पा आणि आत्ता मात्र हा शहाबाद संघ खेळतोय हा देखील त्याच चपलाईने मात्र रनिंग बिटवीन द विकेट दाखवतोय. एक धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केला जातोय आणि कितपर्यंत महाग ठरेल नेरूळ संघाला. एक एक धाव महत्वाचे, एक एक धाव इम्पॉर्टंट आहे कारण की दोन्ही बॅटर अतिशय चांगली बॅटिंग करतात. गोलंदाजावरती
प्रेशर वाढवलं, क्षेत्ररक्षणावरती प्रेशर वाढवलंय. प्रेशर आणि प्रेशर फक्त मैदानामध्ये. फलंदाजांवरती प्रेशर, गोलंदाजावरती प्रेशर, क्षेत्ररक्षकावरती प्रेशर. प्रेशरमध्ये असलेली ही क्रिकेटची मॅच जबरदस्त घमासान पाहतोय आपण शिरवणे गावच्या या मैदानावरती. आता मात्र येतोय स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, परंतु क्षेत्ररक्षक तैनात. अतिशय अप्रतिम जबरक आणि जबरक क्षेत्ररक्षण त्याच्या जीवावरती हा घेतलेला झेल. विकेट नंबर 2 जातोय डग आउट बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे नवीन फलंदाज येतोय बॅटिंगला ऋतिक. 7 चेंडू आणि 20 धावा. काय मॅच आहे यार मित्रांनो. अफलातून गोलंदाजी. साइड स्क्रीनच्या मागे कीपरच्या मागे कोण उभा आहे? तो विकेट कीपरच्या मागे कोण उभा आहे? भाईजान मैदानच्या बाहेर जा ना भाई. सात चेंडू आणि 20 धावा. 7 चेंडू आणि 20 धावा. चला साऊलांना त्यांना बाहेर काढा जरा. मॅचला व्यत्यय नको साऊलांना. चला मॅच कडे. 7 चेंडू 20 धावा. 20 धावा 7 चेंडू. वॉट अ मॅच. जबरदस्त मॅच आपण पाहतोय. घमासान चालू नेहरू वर्सेस शहाबाज. इथं मात्र फिरवला चेंडू रोहननी, परंतु तेवढा ताकदीचा फटका. इथं मात्र मिसफील्ड होते की काय, परंतु एकाच धावेवरती इथं मात्र गडबड गडबड आणि गडबड. राज सारखा मोठा विकेट मात्र इथं जातो तंबूच्या आश्रयाला. स्वतःच्या चुकीवरती आपण मात्र स्वतःच बाद होतोय. रनआउट. इथं मात्र 1 धावेला 2 धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु फलंदाजांनी थांबवला. थांबवल्यानंतर दुसरी धाव कंप्लीट करता आलीच ती, परंतु स्ट्रायकर एंडला त्या फलंदाज ऋतिकला जायचं होतं आणि ऋतिकने त्यांना थांबवलं. पण आता मात्र समीकरण बदलते. समीकरण येणारे चेंडू 6 जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते निखिल, पण स्ट्रायकर एंडवरती असेल ऋतिक. ऋतिक आणि निखिल काय कमाल करते पाहू येणाऱ्या या 6 चेंडूमध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रथमेश. युवा खेळाडू नक्कीच नेरूळ संघामध्ये पाहतोय आपण आणि त्यांची चमकदार कामगिरी देखील आपल्याला पाहायला भेटेल. परंतु स्ट्रायकर एंडला जर पाहिलं आपण तर ऋतिक, नॉन स्ट्रायकर एंडला निखिल. 6 चेंडू 19 धावा. इथून पुढे मात्र मोठे फटके खेळावे लागतील, मोठे फटके मारावे लागतील, मोठे फटके जमवावे लागतील. मोठे फटके येतील कधी तर आपण प्रयत्न करणार, परंतु गोलंदाज देखील तेवढ्याच ताकदीचा प्रथमेश. पाहूया काय करतोय कमबॅक नेरूळ संघासाठी आणि काय करून देतो कमबॅक शहाबाज संघासाठी फलंदाज. येणारे 6 चेंडू आणि 19 धावा. 6 चेंडू 19 धावा. 19 धावा 6 चेंडू. अतितटीचा सामना आणि या सामन्यामध्ये कोण जिंकते कोण हारते येणारे या 6 चेंडूमध्ये आपल्याला सर्वच काही चित्र समजून जाईल. मोठा फटका फलंदाज आणि विकेट गोलंदाज. पाहूया काय करतोय. इथं मात्र उचलण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक सज्ज. क्षेत्ररक्षण करेल तर म्हणतो इथं दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि इथं मात्र 2 धावा कंप्लीट होतात की काय. यास 2 धावा कंप्लीट मात्र इथं केल्या जातात. या 2 धावांनी मात्र समीकरण बदलते. येणारे 5 चेंडू आणि 17 धावा. धावसंख्येचा विचार केला तर 30 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही या षटकातील 5 चेंडू येण्याचे बाकी आहेत. या 5 चेंडूमध्ये मात्र 17 धावांची आवश्यकता असेल शहाबाज संघाला आणि 17 धावा डिफेंड करावे लागतील नेरूळ संघाला. स्ट्रायकर एंडला ऋतिक मात्र 1 ची कन्वर्ट करते 2 मध्ये आणि 2 धावा कन्वर्ट करून मात्र स्वतःवरती स्ट्राईक घेते. स्वतःच्या मनगटामध्ये त्याला विश्वास आहे. पाहूया विश्वास कितपर्यंत साध्य करून दाखवतोय. इथं मात्र उडवण्याचा प्रयत्न फसतोय. इथं मात्र कुठलीही चुकी होणार नाही.
विकेट किपर मात्र झेल घेतो आणि मात्र इथं मोठा हादरा ऋतिकच्या नावाने मात्र बॅक टू द डगआउट. शाबाद संघाला लागलेला हा हादरा DJ. चार चेंडू 15 धावा, 15 धावा 4 चेंडू. अतिशय खतरनाक मोडवरती असलेला हा सामना कुठल्या क्षणी कुठे पलटेल सांगू शकत नाही. तो कोण आहे तो, त्याला कृपया बाहर काढा. साहुल अन्ना, अरे भाई उसको गिफ्ट दे ना कुछ तो. गिफ्ट दे उसको, गिफ्ट दे, गिफ्ट दे. वो मैदान में जा रहा है, उसको गिफ्ट दे के बाहर भगा चल. साहुल अन्ना उसको बाहर ले ले. चल सिद्धू कुंभार त्याला गिफ्ट द्या आणि त्याला. इथं मात्र वाईट चेंडू पुन्हा एकदा. त्याला नारळ आणि श्रीफल दे. श्रीफल आणि शॉल दे त्याला. हां, शॉल आणि श्रीफल देऊन त्याला सत्कार करून त्याला राम राम कर. चल, डॉट नाही, वाईट बॉल आहे. 4 बॉल 14 धावा. नवी मुंबईचे लेजंड प्लेयर राजीव ठाकूर इथं उपस्थित आहेत. दादा या आपण. तानाजी काका आपल्याला आमंत्रित करतात. नवी मुंबईचे लेजंड खेळाडू राजीव ठाकूर, आपण देखील यायचं आहे मंचावरती. आपली देखील उपस्थित प्रार्थनीय असेल. इथं मात्र येतोय हाय अँड हँडसम, व्हेरी लॉंग लॉंग लॉंग, मोठा फटका उडवलाय आणि दणदण करतोय साबाद संघ. षटकार DJ.
2 धावा, 1 चेंडू 2 धावा, कंपल्सरी चेस. यस, मी म्हटलं होतं मोठा फटका आला शहाबाज संघ जल्लोष करेल, विकेट आलं तर नेहरू संघ जल्लोष करेल आणि या चेंडूवरती तेच घडणार आहे. 2 धावा कंप्लीट केल्या तर शहाबाज संघ इथून मात्र थेट ट्रॉफीवरती कब्जा करण्याच्या दिशेने पुढे सरसवेल आणि इथून पुढे जर विकेट आली या डॉट बॉलला 1 धाव खर्च केली तर नेहरू संघाच्या मात्र इथं ट्रॉफीकडे जाण्याचे चित्र पुढे जातील. पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय. 1 चेंडू 2 धावा, प्रेशर प्रेशर आणि प्रेशर. फलंदाज स्वप्नील मात्र बिंदास, कारण की जबरदस्त बॅटिंग करतोय. 2 षटकार आतापर्यंत ठोकून काढले. ज्या गरज होती संघाला, जेव्हा गरज होती संघाला तेव्हा उभा राहिला हा स्वप्नील. अतिशय जबरदस्त फलंदाजी. मात्र प्रथमेशची इथं धाबे दणानून सोडलेले आहेत. आता मात्र 1 चेंडू 2 धावा. प्रेक्षकांना मॅच आवडण्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त मॅच. 1 चेंडू 2 धावा. इथून पुढे मात्र केलेली मेहनत कुठेतरी वेस्टेज जाते की काय, पण शहाबाज संघाचा हा परफॉर्मन्स मात्र बरंच काही सांगून जातं. मॅच जरी हरले असेल तरी मन मात्र जिंकलेत, परंतु नेहरू संघ मात्र इथं विजयी होत आहे आणि विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि शहाबाज संघ व्हेरी